सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय। आज आपण या बहुजन नायक ग्रुप भूम या पेजद्वारे आपण फेसबुक लाईव्ह येत आहोत। मी सर्वांचे या ठिकाणी फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत करतो। माननीय लोमटे सर यांनी विनंती केल्यामुळे मी या ग्रुपवरती या पेजवरती लाईव्ह आलेला आहे। जर माझे लाईव्ह चालू झालेलं असेल आणि आवाज येत असेल तर कुणीतरी कमेंटद्वारे मला कळवावे की आवाज येत आहे की नाही येत आहे। जर माझा आवाज येत असेल तर माझी विनंती आहे की जो कोणी हा लाईव्ह व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंट करून कळवावे खाली की आवाज येत आहे का। ओके, धन्यवाद। माझा आवाज येत आहे। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय। मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मराठा समाज यांच्यामध्ये काय नातेसंबंध आहे या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्याद्वारे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या फेसबुक कोरोनामुळे आपण सर्व लोक आपल्या घरामध्ये अडकलेलो आहोत आणि बहुजन नायक ग्रुपचे संचालक माननीय लोमटे सर यांनी विनंती केली की या प्रसंगी सर्व लोक घरामध्ये आहेत। पाठीमागे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती देखील होऊन गेली, बुद्धाची जयंती होऊन गेली आणि आपण यावेळेस कुठलीही जयंती सार्वजनिकरित्या साजरी करू शकलो नाही। मात्र या ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑनलाईन लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या विचारांचा प्रसार प्रचार करू शकतो। लोक घरातच आहेत, त्यामुळे त्यांना इतिहासाची माहिती होईल आणि अनोख्या पद्धतीने आपण जयंती उत्सव साजरे करू शकतो। ही कल्पना माननीय लोमटे सर यांना आली आणि त्यांनी मला विनंती केली की हा व्हिडिओ आपण लाईव्हद्वारे आपण आपले विचार व्यक्त करावेत। त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मराठा समाज यांच्यामध्ये काय नातेसंबंध होते हे आपण पाहणार आहोत। भरपूर मराठा समाजातील माझे बांधव हा प्रश्न उपस्थित करतात की बाबासाहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं, किंवा माझे बुद्धिस्ट बांधवसुद्धा हा प्रश्न उपस्थित करतात की मराठ्यांचं आणि बाबासाहेबांचं काय नातं आहे, हे नातं नेमकं काय आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, बाबासाहेबांनी मराठ्यांसाठी काय केलं हे जाणून घेण्याच्या आधी बाबासाहेब व मराठ्यांमध्ये काय नातेसंबंध होते हे जर आपण आधी जाणून घेण्याचा प्रयत्न पहिले करूयात। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मराठा यामध्ये जो सगळ्यात पहिला संबंध येतो, मराठा जात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये जो पहिला संबंध येतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मुंबईतील परळच्या चाळीमध्ये राहत होते आणि परळच्या चाळीमध्ये राहत असताना चर्नी रोडच्या जवळ जे एक गार्डन होतं तिथे बाबासाहेब त्या बागेमध्ये अभ्यास करण्यासाठी जायचे आणि तिथे अभ्यास करायला जात असताना त्यांची ओळख त्या गार्डनमध्ये, त्या बागेमध्ये केळुस्कर गुरुजी यांच्यासोबत झाली आणि नंतरच्या काळामध्ये 1907ला जेव्हा भीमराव हे मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास झाल्याच्या नंतर गुरुवर्य केळुस्कर गुरुजी यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला। त्यावेळेस सी के बोले हे सुद्धा उपस्थित होते आणि सी के बोले व केळुस्कर गुरुजी या दोन मराठा जातीतील मान्यवरांनी भीमराव हे अस्पृश्य समाजातील एक बालक 10वीची परीक्षा पास झाला, मॅट्रिकची परीक्षा पास झाला, एवढी मोठी गोष्ट झाली म्हणून केळुस्कर गुरुजींनी जाहीररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला होता। त्यावेळेस खरं पाहायला गेलं तर प्रार्थना समाज होता, आर्य समाज होता, राष्ट्रीय काँग्रेस उपस्थित होती। मात्र कुणालासुद्धा एवढ्या सर्वसामान्य परिस्थितीतून आणि एवढ्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा मॅट्रिकची परीक्षा पास झाला म्हणून त्याचा सत्कार करावा असं कुणालाही वाटलं नाही। ते माननीय केळुस्कर गुरुजी यांना वाटलं आणि याच दरम्यान केळुस्कर गुरुजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचं चरित्र भेट म्हणून दिलं। हे नातं आपण समजून घेतलं पाहिजे। भविष्यात बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बुद्धाच्या शांततेचा आणि अहिंसेचा मार्ग जो बुद्धांनी जगाला दिला होता त्याचा अवलंब करून अवघ्या भारताला आणि या जगासमोर एक नवा आदर्श घालून दिला। मित्रांनो, बुद्धाची ओळख ही बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजी यांनी करून दिली। बुद्ध चरित्र भेट हे बाबासाहेबांना इयत्ता 10वीच्या वर्गात असताना या मराठा समाजातील केळुस्कर गुरुजींनी दिलं। ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे। हे मराठा समाज आणि बाबासाहेबांमधला पहिलं नातं आहे। मित्रांनो, बाबासाहेबांनी नंतर BAची परीक्षा पास झाल्याच्या नंतर केळुस्कर गुरुजींना वाटलं की बाबासाहेबांसारखा, भीमरावांसारखा एवढा हुशार विद्यार्थी अस्पृश्य समाजामध्ये आहे, यांना भविष्यात पुढं खूप शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे। त्यासाठी केळुस्कर गुरुजींनी
बडोदा संस्थानाचे छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याकडे शिफारस केली की एक मुंबईच्या परळच्या चाळीमध्ये एक भीमराव नावाचा मुलगा आहे, फार हुशार आहे, होतकरू आहे, आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे महाराज. आणि केळुस्कर गुरुजींच्या या शिफारशीवरून छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाण्याकरिता म्हणून स्कॉलरशिप दिली, सहकार्य केलं. आणि या स्कॉलरशिपच्या बदौलत भीमराव पुढे भविष्यात अमेरिकेमध्ये गेले आणि उच्च शिक्षण घेऊ शकले. मित्रांनो, छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज हे जातीनं मराठा होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीनं अस्पृश्य होते. आणि या सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणाकरिता मदत केली, हा सुद्धा इतिहास आपण लोकांनी समजून घेतला पाहिजे. हे नातं सयाजीराव गायकवाड मराठा जातीतील आणि अस्पृश्य जातीतील असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, हा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेब जेव्हा अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले तेव्हा 1916मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यावेळेस त्यांना एक रिसर्च पेपर त्यावेळेस इथे सबमिट करायचा होता. त्यावेळेस बाबासाहेबांनी कुठला विषय निवडला होता या संदर्भात B.C. कांबळे यांनी त्यांच्या बाबासाहेबांचं जे समग्र वाङ्मय त्यांनी लिहिलं त्यामध्ये याचं त्यांनी माहिती दिलेली आहे. B.C. कांबळे लिहितात की ज्यावेळेस बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये होते आणि त्यांना तिथे एक रिसर्च पेपर सबमिट करायचा होता, त्या रिसर्च पेपरचं, त्या प्रबंधाचं नाव काय होतं तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1916मध्ये जो रिसर्च पेपर सबमिट करण्याचं ठरवलं होतं त्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती, या विषयावरचा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर करण्याचं ठरवलं होतं. मित्रांनो, ही किती मोठी गोष्ट आहे पहा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी लिहायला घेतलं असेल, अर्थातच त्यावेळेस त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास काय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय, हा सगळा इतिहास जाणून घेतला असेल आणि त्यानंतर हा मोठा प्रबंध लिहायला हाती घेतला असेल. याचा अर्थ बाबासाहेब हे शिव इतिहासाचे मोठे अभ्यासक होते, ही गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. हे नातं मराठा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, एवढंच नव्हे तर पुढे 1916च्या नंतर 1924मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली, त्या बहिष्कृत हितकारणी सभेचं जर लेटर हेड आपण पाहिलं तर त्या लेटर हेडवरती बाबासाहेब जय शिवराय जय शिवाजी असं लिहिलेलं आहे. ते लेटर्स उपलब्ध आहेत मित्रांनो, आपण ते पाहू शकता. महाराष्ट्र सरकारनं ते पब्लिश केलेले आहेत. त्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या लेटर पॅडवरती बाबासाहेब जय शिवराय लिहितात. हे नातं बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. एवढंच नव्हे तर 1927मध्ये जेव्हा महाडचा सत्याग्रह झाला, त्या महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यान बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या, आपल्या अनुयायांना त्या घोषणा द्यायला लावल्या. मित्रांनो, हे नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांमधलं आहे, हे आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर 1927ला महाडच्या सत्याग्रहादरम्यान केवळ बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाच देत नाहीत, तर महाडमधून जेव्हा ते परत मुंबईकडे जायला निघालेले असतात तेव्हा महाडमधून रात्रीच्या वेळेस ते रात्रीचा मुक्काम हे ते रायगडावर करतात. स्वतः बाबासाहेबांनी रायगडावर मुक्काम केल्याचे दाखले मिळतात. याचा अर्थ बाबासाहेबांनी रायगडावर थांबले, शिवाजी महाराजांचा पूर्ण रायगड किल्ला त्यांनी पाहितला, समजून घेतला. एकटे तर गेले नसतील, त्यांच्यासोबत त्यांचे भरपूर अनुयायी असतील. अर्थातच रात्रभर बाबासाहेब तिथं होते, म्हणजे भरपूर सारी चर्चा मसलत झाली असेल. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांवर तिथे भरपूर सारी माहिती तिथल्या अनुयायांना सांगितली असेल. काश ती आपल्याला आज अवेलेबल असती तर आणखी भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला समजल्या असत्या. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन अर्थात बाबासाहेबांनी घेतलं असेल. हे सगळ्या गोष्टी आपण लोकांनी, मराठा बांधवांनी सुद्धा आणि बुद्धिस्ट बांधवांनी सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत की हे नातं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं आणि शिवाजी महाराजांचं होतं. मित्रांनो, बाबासाहेबांनी पुढे शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. अतिशय मौलिक ग्रंथ आहे. आजच आमचे मित्र सिद्धार्थ शिंगारे यांनी या ग्रंथाचं विश्लेषण त्यांच्या फेसबुक पेजद्वारे केलं आहे. ज्यांना कुणाला हा ग्रंथ कुणी वाचला नसेल तर आपण जरूर त्या पेजवर जाऊन त्याचं विश्लेषण ऐकावं. मित्रांनो, बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ मुळात येथील मराठा ओबीसी बांधवांकरता लिहिलेला आहे. याच ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी ब्राह्मणांनी किती त्यांना त्रास दिला, अर्थात राज्याभिषेकच होऊ नये यासाठी
ब्राह्मणांनी काय काय षडयंत्र केले याचा पर्दाफाश बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. मराठ्यांचा खरा इतिहास, ओबीसी बांधवांचा खरा इतिहास काय आहे, आम्ही मूळचे कोण आहोत हे सांगण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होता या ग्रंथामध्ये केला आहे. आणि तुम्हाला आणखी आनंदाची गोष्ट, हा ग्रंथ त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना समर्पित केला आहे. हे महात्मा ज्योतिराव फुले कोण आहेत तर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुलेंना आपला गुरु मानतात आणि महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानतात. मी आत्ताच सांगितलं की 1927ला महाडच्या सत्याग्रहाच्या नंतर बाबासाहेब रायगडावर गेल्याचा इतिहास आहे. बाबासाहेब रायगडवर जाण्याच्या आधी त्यांचे गुरु अर्थात महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा रायगडावर गेले होते. जगाच्या इतिहासात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्याचे दाखले सापडतात. शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं, त्यांचा पहिला जयंती उत्सव साजरा करण्याचं, त्यांच्यावरचा पहिला पोवाडा लिहिण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. आणि या महात्मा ज्योतिराव फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला गुरु मानतात. हे नातं बाबासाहेब ज्योतिराव फुले आणि शिवाजी महाराज यांच्यामधील आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिस्ट आहेत, महात्मा ज्योतिराव फुले हे माळी जातीतील आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आहेत. हे नातं हे जातीच्या पलीकडचं होतं, हे विचारांचं नातं होतं, हे समाजाला जोडणारं नातं होतं. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, पुढे 1937मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा इंडिपेंडंट लेबर पार्टी काढली तेव्हा या इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या तिकिटावरती त्यांनी एका मराठा समाजातील अमरावतीमध्ये एक मराठा समाजाचे कॅन्डिडेटला त्यांनी तिकीट दिलं, ज्यांचं नाव पंजाबराव देशमुख आहे. आपण पंजाबराव देशमुख यांना सर्वजण ओळखतो, महाराष्ट्रात त्यांचं नाव मोठं ख्यातिमंत आहे. या पंजाबराव देशमुखांना इंडिपेंडंट लेबर पार्टीचं फक्त तिकीट नाही दिलं तर इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या तिकिटावर पंजाबराव देशमुख निवडून आले आणि पार्लमेंटमध्ये गेले. मित्रांनो, बाबासाहेबांच्या सांगण्यावरून पुढे पंजाबराव देशमुख यांनी आरक्षणाचा मुद्दा संविधान सभेमध्ये मांडलेला आहे. ही सुद्धा गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, ओबीसींना आरक्षण पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेबांनी पंजाबराव देशमुखांना सांगितली की तुम्ही हा मुद्दा संसदेमध्ये त्या काळाच्या संविधान सभेमध्ये मांडा. आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावरून मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा पंजाबराव देशमुख यांनी संविधान सभेमध्ये मांडला. हे नातं बाबासाहेबांनी मराठा समाजाचं आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांचा खंड 17 पार्ट 2 जर आपण पाहिला तर त्यामध्ये महारपूर्वी कोण होते नावाचा एक छोटासा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब महार आणि मराठ्यांची तुलना करताना सांगतात की महारांचे गोत्र आणि मराठ्यांचे गोत्र हे एक आहेत. नंबर 2ची गोष्ट बाबासाहेब सांगतात की महार लोक आणि मराठा लोक हे जर पूर्वी कोण होते आपण शोधायला गेलो तर महार आणि मराठ्यांची जशी गोत्र तसेच महार आणि मराठ्यांचे भरपूर आडनावं देखील एक आहेत. जसं की तुम्ही आडनाव असेल किंवा हे महार आणि मराठ्यांमध्ये सारखी सापडतात, हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे. एवढंच नव्हे तर महार पूर्वी अभिवादन करण्यासाठी जोहार घालायचे, तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जोहार घालायचे. याचा दाखला बाबासाहेब सांगतात की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्राचा उल्लेख बाबासाहेबांनी केलेला आहे की जेव्हा एका घोरपडे नावाच्या सरदाराला बाबासाहेबांनी पत्र लिहिलं, त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या घोरपडेंना जोहार म्हणून अभिवादन करतात. याचा अर्थ पूर्वी मराठे सुद्धा अभिवादनासाठी जोहार घालायचे असणारी गोष्ट बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. नंतर पेशवाईच्या काळामध्ये जोहार बंद झाला आणि तिथून पुढे रामराम झाला. हा एक वेगळा इतिहास. मित्रांनो, या ठिकाणी या महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घेत असताना आपण पुढे ही पण गोष्ट समजून घेतली पाहिजे की केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं हे दृढ नातं आहे असं नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पिढीतील, शिवाजी महाराजांच्याच वंशाचे, त्यांच्या रक्ताचे वारिसदार कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे सुद्धा फार मैत्रीपूर्ण संबंध होते, फार जिव्हाळ्याचे नाते होते. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. ते नाते काय होते मित्रांनो? बाबासाहेब
बाबासाहेबांसारखा, भीमरावांसारखा एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एवढा उच्च शिक्षित झाला आहे आणि समाजासाठी मोठे कार्य करत आहे, ही गोष्ट जेव्हा छत्रपती शाहू महाराजांना कळली तेव्हा छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना शोधत शोधत परळच्या चाळीमध्ये आले आणि बाबासाहेबांना येऊन तिथे भेटले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे बाबासाहेबांना भेटण्यासाठी परळच्या चाळीमध्ये येतात. ही किती अलौकिक आणि अद्वितीय गोष्ट आहे, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. बाबासाहेब जेव्हा उच्च शिक्षित झाले तेव्हा याच छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये रथात बसून त्यांची आनंद उत्सव साजरा करणारी रथयात्रा काढली होती आणि तेथील लोकांना साखर वाटून त्याचा आनंद उत्सव साजरा केला होता. हाही इतिहास आहे. मित्रांनो, माणगावच्या परिषदेमध्ये हे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून म्हणतात, समस्त जमलेल्या समुदायाला म्हणतात की बाबासाहेब हेच तुमचे आमचे खरे पुढारी आहेत. येणाऱ्या काळात हे तुमचा माझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच नव्हे मित्रांनो, जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या महाराजपदच धोक्यात होतं, जेव्हा त्यांच्या महाराजपदाला सुरुंग लागण्याची वेळ आलेली होती, तेव्हा याचा बिलकुल विचार न करता छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्यांच्या समोर जाहीररित्या त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या मानाची पगडी, महाराजपदाची मानाची पगडी काढली आणि सर्वांच्या समोर जाहीररित्या बाबासाहेबांच्या डोक्यावरती ती अर्पण केली. ही किती मोठी गोष्ट आहे. अतिशय जिव्हाळ्यानं, कृतज्ञतेनं बाबा शाहू महाराजांनी आपल्या डोक्यावरची पगडी बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवली. हे नातं छत्रपती शाहू महाराज मराठा जातीतील आणि बुद्धिस्ट महार जातीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे नातं आहे. ही गोष्ट आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना भरपूर सहकार्य केल्याचे दाखले आपल्याला मिळतात. हे नातं आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांनी जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा येतो तेव्हा मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे. मराठा समाजासाठी बाबासाहेबांनी काय काय केलं हे जर शोधून आपण काढण्याचा प्रयत्न केला तर एक छोटी पुस्तिका यावर तयार होऊ शकते. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी मराठा समाजासाठी केलेलं आहे. एक छोट्याशा 1-2 उदाहरणं आणखी सांगायची झाली तर मित्रांनो, ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानं मराठा ओबीसीचे सोडा तर समस्त बहुजन समाजातील सर्व जाती धर्माचे अधिकार वंचित सर्व बहुजन समाजाला केलं होतं. अशा वेळेस महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यान ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली, ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना अवमानित करण्यात आलं आणि त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यात आला, ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानुसार छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांकरवी ब्राह्मणांनी पकडून दिलं आणि त्यांची क्रूरपणे हत्या केली, त्या तुकाराम महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याचं काम विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यान ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानुसार पिढ्यानपिढ्या आम्हाला अधिकारापासून वंचित करण्यात आलं होतं आणि आमच्या महापुरुषांचा अपमान करण्यात आलेला होता, या मनुस्मृती धर्मग्रंथाला महाडला म्हणजे शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे महाराजांच्या पायथ्याशी जाळून आपल्या पूर्वजांच्या आणि आपल्या समस्त बहुजन समाजाच्या अपमानाचा बदला घेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. मनुस्मृती धर्मग्रंथ जाळून टाकला. एवढंच नव्हे माझ्या मित्रांनो, ज्या मनुस्मृती धर्मग्रंथानं तुकाराम महाराजांना लिहिण्या वाचण्यापासून रोखलं होतं, तुम्ही गाथा लिहिली म्हणून पैठणच्या खटल्यामध्ये तुकाराम महाराजांना दोषी साबित केलं होतं. जो मराठा समाज लिहू वाचू शकत नव्हता, आज आमच्या मराठा समाजाची लोक लिहू वाचू शकतात. एवढंच नव्हे, कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर जे पाहिजे ते होऊ शकतात. हे केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आहे. ही गोष्ट आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. ज्या समस्त स्त्रियांना, सर्व जाती धर्मातील स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळण्याचा अधिकार होता, आज त्या प्रत्येक स्त्रीला आपल्या मनानं जगण्याचा अधिकार आहे. कित्येक अधिकार बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हा समस्त स्त्रियांना या जाती धर्मातील बहाल झालेल्या आहेत. हा किती मोठा उपकार बाबासाहेबांचा या भारतातील समस्त स्त्रियांवरती आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली होती तेव्हा स्वतःला छत्रपती होण्याचा अधिकारसुद्धा ब्राह्मणी धर्मग्रंथ त्यांना देत नव्हते. आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या बदौलत
प्रत्येक व्यक्ती राजकारणामध्ये जाऊ शकतो. ग्रामपंचायत सदस्यापासून भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत कुठल्याही पदापर्यंत तो पोहोचू शकतो. हे फक्त भारतीय संविधानानं आपल्याला दिलेला अधिकार आहे. यासारख्या कित्येक गोष्टींमुळे आज मराठा समाज बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे स्वतःची उन्नती करत आहे. एवढे मोठे हक्क अधिकार आपल्याला भारतीय संविधानातून बाबासाहेबांनी दिले. ही गोष्ट आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांच्यामध्ये असणारं हे जिव्हाळ्याचं नातं, यांच्यामध्ये असणारं हे अतिशय मौलिक असं नातं जेव्हा आपण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन इथल्या बुद्धिस्ट समाजाला आणि इथल्या मराठा समाजाला सुद्धा सांगू, जेव्हा त्यांना हे समजेल, तेव्हा मला खात्री आहे की मनोहर भिडेसारखे लोक जे आपल्याच जाती धर्मातील लोकांचा एकमेकांवर दगड फेकण्यासाठी उपयोग करून घेतात, या मनोहर भिडेसारख्या लोकांना हातामध्ये दगड देण्यासाठी हे हात सापडणार नाहीत. जेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचं काय नातं होतं, मराठा समाजासाठी बाबासाहेबांनी काय काय केलं आहे, या सर्व गोष्टी जेव्हा समजतील, तेव्हा अर्थातच मनोहर भिडेसारखे लोक नामशेष झाल्याशिवाय या महाराष्ट्रात राहणार नाहीत. भीमा कोरेगावला जी दंगल झाली, ते दंगल घडवण्यासाठी त्यांना अशी लोक भेटणार नाहीत, याची खात्री मला वाटते. भीमा कोरेगावचाच उल्लेख झालेला आहे म्हणून शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाकरवी रामदास स्वामीच्या रामदास संप्रदायातील ब्राह्मणांनी जेव्हा संभाजी महाराजांना औरंगजेबाकडे पकडून दिलं आणि चंद्रशेखर शिकरे इतिहासकार सांगतात त्याप्रमाणे मनुस्मृती धर्मग्रंथानुसार संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने करून वडूबुद्रुकच्या मातीमध्ये शरीराचे त्यांच्या तुकडे फेकून दिले होते. तेव्हा याच महार जातीतील लोकांनी त्यांच्या विखुरलेल्या तुकड्यांना जमा केलं. कॉम्रेड शरद पाटील शंभू गौरव नावाच्या पुस्तकामध्ये हा इतिहास सांगतात की शरद पाटील यांच्या म्हणण्यानुसार महार लोकांनी त्यांचे विखुरलेले तुकडे जमा केले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अग्नी दिला. आजसुद्धा जर आपण वडूबुद्रुकच्या मातीमध्ये जाऊन त्या गावामध्ये जाऊन पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही आपल्याला महारवाड्यात सापडते. एवढंच नव्हे तर पेशवेकालीन दप्तरामध्ये याचे पुरावे सापडतात की छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज याला मुघलांनी कैद केलं होतं आणि जेव्हा तो कैदेतून सुटला तेव्हा आपल्या बापाच्या समाधीला अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी म्हणून वडबुद्रुकच्या मातीमध्ये आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ढगोजी मंगोजी गोविंद गोपाल गायकवाड नावाचे एक महार व्यक्ती हे आपल्या बापाच्या आणि स्वराज्याच्या छत्रपतींच्या समाधीचं रक्षण करत आहेत, त्याला रोज दिवाबत्ती करत आहेत. म्हणून शाहू महाराजांनी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी या गोविंद गोपाल गायकवाडांचा सत्कार केला, त्यांना जमीन दिली. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अग्नी देणाऱ्या, त्यांची समाधी उभा करणाऱ्या आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराजांच्या समाधीचं रात्रंदिन रक्षण करणाऱ्या महार समाजाचे उपकार मराठा समाज कसे विसरू शकेल? हे नातं महार आणि मराठ्यांमधलं आहे. ही गोष्ट आम्ही लोकांनी समजून घेतली पाहिजे. हा वडबुद्रुकचा इतिहास आहे की 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं, या राज्यामध्ये समता होती, स्वातंत्र्य होतं. ही समता नष्ट करून इथल्या महार जातीच्या लोकांना अधिकार वंचित करण्याचं काम पेशव्यांनी केलं. त्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधले. तेव्हा 300 महार लोकांनी, अर्थात त्यात बहुजन समाजाची सुद्धा लोकं होती, या सर्व जातीतील लोकांनी 28,000 पेशव्यांना कापून भीमा कोरेगावमध्ये जो इतिहास घडवला, मला असं वाटतं की 28,000 पेशव्यांना कापण्याची स्फूर्ती जर या महार लोकांमध्ये कुठून आली असेल तर ती निश्चितपणे वडूबुद्रुकच्या मातीमध्ये असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना ही प्रेरणा, ही स्फूर्ती आलेली असेल. म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या शिवशाहीला पेशवाईत रूपांतरित करणाऱ्या 28,000 पेशव्यांना तिथे कापून काढलं. हे नातं महार आणि मराठ्यांमधलं आहे. या गोष्टी आम्ही लोकांनी समजून घेतल्या पाहिजे आणि याचं प्रबोधन महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये झालं पाहिजे. तर येणाऱ्या काळात मी मगाशीच बोललो त्याप्रमाणे मनोहर भिडेसारख्या लोकांना जे हात भेटले एकमेकांवर दगड आपल्या बांधवांमध्ये चालवण्यासाठी, ते हात कदापि भेटणार नाहीत. जर या प्रबोधनाचं सिंचन घराघरापर्यंत झालं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व लोक
हे आपल्या इतिहासानं प्रकल्पित होऊ आणि या ब्राह्मणांच्या षडयंत्रामध्ये कधीही फसणार नाही याची खात्री मला वाटते. मित्रांनो, आपण लोकांनी या बहुजन नायक या पेजद्वारे मला ऐकलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. माननीय लोमटे सर यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीमराय.